भगवान श्रीकृष्ण सुंदर जावंगेनो जीवन करता असा मथुरे भितरी भगवंताले लीला विनोद सगळं काकाची आश्चर्य दिसता असा अद्भुत याल तसले अघटित घटना भगवान श्रीकृष्ण थंय दाखयता असा. अशी असताना प्रायः भगवंताले अनेक पत्नीक मना भितर आयले. आमगेले यजमानाची इतलो महान व्यक्ती जाला म्हणजे असलेली आमगेले यजमानाला गोर आनी कशें उरचें पुरो, तिंगेले वैशिश्ट कितले जावचें पुरो म्हणजे एक जिज्ञासे सहजानुची कृष्णाले पत्नी भितर सुरवात येता. सहजानुची आमी म्हणटा आसा कृष्णाक 8 पट्ट म्हैशी आशिल्लेची, राज्ञी टायप श्रेष्ठ. नंतर 16,000 ताका बायल आशिल्लेची म्हणून. अशें हांवें न्हू सहजान तेगेले बायला पुराच मना भितर विचार सुरवात केले. आमगेले घोव अशें आसा म्हण नंतर तेंगेले गोर कशें उरचें पुरो, तेंगेले दर्शन एक फावट घेवं का, तेंगेले आशिर्वाद घेवं का म्हणजे उत्सुकता प्रायशः कृष्णपती भितरी सुरवात केले. तिन सगळ्या लोकांची श्रीकृष्णा कडेन मागणी दवरले, आमी सगळ्या लोकांनी तुमगेले गुरू दर्शन घेवं का, तुमगेले गुरू दर्शन आमकां करया म्हणून. कृष्णान सहजान विचारले कारण कितें ना, तुमकां इतलो अद्भुत यान तयार करप काम जालें आसलेली तिने कितली एक महान जानवरूक न्ही, अशें हांव दर्शन घेवंक तिंगेले. तेन्ना कृष्णान सांगले हांव अशें आसा म्हण तिने कशें काय आसा म्हण विचार करनाका, तिंगेले दर्शन घेवका योग्य आसा. संदर्भ आयले तेन्ना ते वेवस्थीत करून दिता, तुमी गडबड नाकाची. कारण मागील गुरू नित्य अनुष्ठाना भितर उरताची, तीन दर्शन दिवचे कठीण. ते वेवस्था आसतना आमी थंय आपूण तुमकां म्हूण सांगे न्हू सगळे बायलांक समाधान करता. थोडे दीस गेले. एक दिवस भगवान श्रीकृष्ण सांगता असा फाल्याक आमी सगळे लोकूची गुरू दर्शना वचा. अशें हांवें न्हू सहजानुची एक 3-4 श्लोक आमी वता आसाची गुरू दर्शनाक. सगळे वेवस्थीत करून घेया. गुरू आश्रमा भितर बाकी कसले वेवस्था ना, तीन एकलेची अनुष्ठाना भितर उरताची केन्नाची. अशें हांवें न्हू गुरू दिवच्याक कसले भक्ष्य आसा करून घेया आनी आमचे खातीर आहार तयार करून घेया म्हूण सांगे न्हू तेंगेले बायलां सांगता. तेन्ना सगळ्याक खुशी वातावरण. कृष्णाल गुरू पळयचे वता आसा आमी, थंय एक दर्शन घेवचें एक अवकाश आमकां मेळटा आसा. आमी भाग्यवंत म्हणजे भावनेचेरी सगळे लोकूची तेंगेले आहारा खातीर तयार करता आसाची आनी गुरू दिवचे खातीर अनेक कितले विशेष तसले प्रसाद वेवस्थीत करता आसाची. सगळे लोक तयार जावंक न्हू प्रायशाचे निश्चार श्लोकाले एक व्हडले व्हड समूह गुरुदर्शना खातीर वता आसा. मध्ये यमुना नदी ते पार गुरूल आश्रम तिंगेले. आतां यमुना नदी आयला कशी पार करची ते आतां. एक 8-10 लोक उरलेली ना 25 लोक उरलेली सहजान दोणी हांगेन पार करीत. जाल्यार 40 लोक आसाची कितें करचे म्हूण सांगे न्हू तिंगेले उट्टू कृष्णा सैनीक दिग्भ्रांत येताची आतां कसली वेवस्थे म्हणून. कृष्ण सहजानाची तेगे रथांत तो देवून झाडां मुळा वचून बसला कसले वेवस्था करया म्हणून. जाल्यार कोणा कडेची कसले वेवस्था करता असले चिंतनेचे वाटी मेळना जाले. अशान सगळे लोक येवंक गेलो कृष्णाक पांय पण सांगताची भगवंता आतां तुवें वाट दाखयता. इतलो लोक आसा आमी, इतलो लोकांक नदी पार करचें खूब कठीण. एकल्या कोणा तरी सोडले बीच बेजार येता. अशान तूं कितें तरी वाट दाखय आमकां नदी पार करचे म्हूण सांग न्हू कृष्णाक मागता आसाची. तेन्ना भगवंत सांगता
तुम्ही एक काम करया, तुम्ही सहजानोची यमुना नदी येवच्यो न्हू प्रार्थना कंगे या. ते म्हळ्यार आमगेले कृष्णू आमगेले यजमानू नित्य ब्रह्मचारी जाल्यार आमकां वाट सोडली म्हणून. आमगेले श्री कृष्ण यजमानू नित्य ब्रह्मचारी जाले आसल्यार आमकां ती वाट सोडून दिवका म्हणून. तेन्ना कृष्णाला बायला पुरा मना भितर आहा अशी, नित्य ब्रह्मचारी आमगेलो घोव पुरो कृष्णान सांगलें न्ही आतां म्हूण सांगे न्हू सगळे बायलां वचूंक गे न्हू नदी देवी कडेन प्रार्थना करताची. यमुना नदी देवी आमगेल्या घोवान सांगला, आमगेलो घोव नित्य ब्रह्मचारी जाल्यार तुवें आमकां वाट करून दिवका म्हणून. अत्यंत आश्चर्य जाता. आपापीची नदी 2 भाग जाता, मध्य वाट निर्माण जावन वता. तेन्ना सगळे कृष्णा बरोबर अशे सगळे लोकची नदी पार करताची. नदी पार करचे भितर आनी न्हंय एक कुर्स जाता. हिनी गुरुदर्शना वताची. सामान्य हिने वचून पाव केल्यार दनपारची वेळ. कृष्णाले गुरुदेव ध्यानस्थान बसलाची. कृष्ण त्यांना सांगता, तुम्ही कोणा गडबड अशी ना येदा येवन बसया. तिने ध्यानात भायर आयलतना आमी तिंगले आशिर्वाद घेया म्हणून. सगळे लोकची मौन जागेन बसताची. थोडे वेळ जाले तिंगले गुरुदेवाले ध्यान मुख जाता. तिने दोळे काडून पळयताची. कृष्णा पळयचे भितर मस्त आनंद जाता. गुरुदेवाक उठताची. हा यो रे बरें जालें तुवें आयलेले म्हूण सांगेन ताका अपंगेन अपघांग येताची. आनीची आराम आसमू म्हूण उलयताची. आनी येवची कारण विचारताची. तेन्ना सहजानूची परमात्मा सांगता, हांव खंय खंय तरी येवन तुमकां मेळटा उरता जाल्यार मागीर सगळे पत्नीक तुमकां पळय कोण माना आशिल्ले. मागीर गांवतलो पळय थोड्या लोकांक तुमकां पळय कोण माना आशिल्ले. अशें सांगे न्हू थिंग सगळे लोकांक घेवन तुमगेलें दर्शन आयलें आसा. तुमी सगळे लोकांक आशिर्वाद दिया, बरें करया म्हूण सांगे न्हू. तेन्ना गुरुदेव संतुश्ट हांगे न्हू सगळे पळयताची, हास्य व्यक्त करताची आनी दोनी हातीन आशिर्वाद दिताची. बरें जालें तुमी आयलेले. योग पळया तुमकां. आजी तुमगे निमित्त म्हाका कृष्णा पळयची योग, कृष्णा निमित्त म्हाका पळयची योग तुमकां. म्हणटरी आमी सगळ्याक योगवंताची. मस्त बरें दिसलें म्हूण सांगे न्हू संतोष व्यक्त करताची. तेन्ना सगळे कृष्णा बरोबर आयले तसले कृष्णाले अष्टमहिषी लोक तिने कितें हाडले खावचें आसा डब्याक. ते डब्बे पुराचे गुरुल मुखार दवरून घे न्हू पांय पडून घे न्हू आशिर्वाद घेवन मुखार वता आसाची. ओटो लोकोची पांय पडून दर्शन घेवन जाले. तेन्ना सहजान कृष्ण सांगता, आतां आमी हांगा आहारांनी घेवीत न्ही मुद्दाम तुमी सायडा बसून आहार तुमी हाडलास न्ही घेया तुमी म्हूण सांगे न्हू सगळे लोक सायडा वताची. तेन सायडाक वचून आहार घेता आसाची. तेची टायमाक कृष्णाल गुरू डब्या भितर कितें तोट हाडला आसा. डब्यात थोडे थोडे आयटम घालून हाडला आसता पुराची गुरू दिवका म्हूण गे न्हू कृष्णाल बायलांनी. ते आहार पुराची बाका 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 खाताची. ते कृष्णाल गुरू महर्शी आनी आयदन काडपाची दवरताची आनी थोडे वेळ विश्रांती वताची. हांगा कृष्णाले ओटो लोकल टिमाचे देवाण जाले. संतोष जाले तांकां. गुरू दर्शन बी जाले, पोट बी जाले भरले. तांचें वातावरण पळोवन गे न्हू आनंदी जाले सगळे लोकची. आतां न्ही परतून वचका. परतून वचका म्हूण न्हंय लागीं वताची. न्हंय परतून कशें जावन आसा एक जान आसा. आत्तांय परतून दांटून वचचें कशी घराक व्हड प्रश्न. त्यांनी हेंगेन कृष्णा विचारताची, कृष्णा आतां तुवें वाट दाखयका. तेन्ना कृष्ण सांगता, पळय म्हागे कडेन आशिल्ली एक वाट. हांव नित्य ब्रह्मचारी जाल्यार वाट दी म्हूण सांगलें साकण जावन गेलें तें मागेलें. आतां म्हाका दुसरो वाट वचनात. आतां कशी वचचें आमी. तुमी एक काम करया, मागीर गुरुदेवा वचून पांय पडया. तिंगे कडेन विचारया कसलो तरी मार्ग दी म्हूण सांग तिने दितले तुमकां म्हणून. तेन्ना कृष्णाले आनी एक बायला वचूंक गे न्हू गुरुदेवा पांय पडून विचारताची, गुरुदेवा न्हंय परतून एक जावंक गेला. आमकां न्हंय दांटून वचूंक एक वाट जावंक केला. तुमी कितें तरी वाट दाखया आमकां म्हणून. तेन्ना सहजानूची
कृष्णाली गोरू हसनमुखी जावन गेनो सहजानं तिंग सांगताची एक काम करया, तुम्ही सगळे लोकची यमुना नदी लागू चरून गेनो प्रार्थना कंगिया. कृष्णाल गोरू नित्य उपवासी जालेरी, कृष्णाल गोरू नित्य उपवासी जालेरी आमकां वाट सोंडी म्हणून. हिंका आश्चर्य. आम्ही सायडा वचपे आमकां हाडलेल्या डब्याक पळय खाल्ला आसा इनिपुराची, आनी नित्य उपवासी म्हळ्यार उरो गुरुल वाक्य म्हूण सांगे न्हू. सहजानूची कृष्णा बायल वचून प्रार्थना करताची आमगेले हिंगेले गुरुदेव नित्य उपवास जाल्यार आमकां वाट सोंडी म्हणून. अत्यंत आश्चर्य करता. न्हय परत विभाग जाता, वाट मेळटा, सगळे लोकांची वाट पार करून गांवां वचून पावताची, सगळे तेंगे घरा वचून पावताची. जाल्लेरी कृष्णाल मनाले, कृष्णाल बायलाल मनाक एक कीड ते शिवून गेले, 2 किडे. ते किडे निमित्त तिंका मस्त त्रास येवचे लागले. ते 2 किडे म्हण सांगलेरी एक फस्ट कीड कितें, आमगेलो घोव नित्य ब्रह्मचारी कशी. खंय तरी गेलतना बायला सोन घेवन 1-2 दीस ब्रह्मचार्यान उरचें पुरो. नित्य ब्रह्मचारी म्हण सांगले का तर वाट सोडला नाही न्ही, पण नित्य ब्रह्मचारी हय म्हणटाले तेणी. नदी देवी काही तशी फास ऐकत ना. तेजे बरोबरी हिंगल गुरुदेवानी आम्ही होलाल पुराची डब्याशी खाल्लाल पडले आमी. तिने सांगता आसची हांव नित्य उपवासी जाले आसतरी, नित्य उपवासी जाले आसतरी म्हूण सांगे न्हू. हे कशें शक्य आसा. म्हणजे 2 कीड तेंगेली बोडा भितर घुसून गे न्हू, त्रास येता. रात्र न्हिदले बी न्हीद पडतना हिंका. दुसरे दीस सक्कणीक हे कृष्णा विचारून घेवन हेजें उत्तर घेऊ का म्हूण सांगे न्हू. उठलोक राखता आसाची. दुसरा दीस जाले, सगळे कृष्णाला बायले मेळून येताची आनीची परमात्मा पांय पण सांगता आसाची भगवंता आमकां एक उत्तर एक प्रश्न उत्तर दिवं का तुवें. ते म्हळ्यार तूं कशी नित्य ब्रह्मचारी आनी तुमगेली गूर कशी नित्य उपवासी. नित्य उपवासी म्हण सांगलेली कांय खावचें नाशिल्लें तिणी. आमगेले ताका खाल्ले बाका बाका करून गे न्हू. तिणी उपवास अशी दिसना आमकां. तुमी नित्य ब्रह्मचारी म्हणटाची कशी नित्य ब्रह्मचारी. आमी 8 लोक बायले आसा तुमगेले घरा भितरीच आनी 16 बायलां खातीर तूं सापसापट घार करून वेवस्थीत करून दिलास तुमी. तुमी कशी नित्य ब्रह्मचारी म्हणचे प्रश्न केन्ना करताची. तेन्ना कृष्णू सहजानू तेंका उत्तर दिता वता. पूण ते भितर 2 पद्दतीची उत्तर आसाची. 2 पद्दतीची उत्तर प्रायशा आमी कळून घेतलेली आमगे जिवना बीच कितली वाट मेळच्याक आमकां अनुकूल जाता. तुजे भितर श्री कृष्ण सांगता आसा मागील गोरू नित्य उपवासी कशी की म्हण सांगलेली. उपवास शब्दाक अर्थ खान्नाशी उरचे म्हण न्हय. उपवास, उप म्हळ्यार लागीं वास करचे म्हळ्यार परमात्माक हृदया भितर दवरून घेवन परमात्मा चिंतन निरंतर करता उरचे, ताका उपवास म्हण अर्थ. आमी ताका खान्नाशी उरता अशें म्हण अर्थ केला हय. जाल्यार आमगेले गुरू मना भितर नित्य उपवासन चलता आशिल्लें तरी नित्य भगवंताला ध्यान चलता आशिल्लें तरी ती नित्य उपवासी. अशें खाल्ले बीची आहार घेतले बीची उपवास तुटले ना तेंगेले, परमात्मा चिंतन तुटलें ना तेंगेले जिवना भितर. अशें ती नित्य उपवासी म्हणजे एक अर्थ. दुसरा अर्थ योगी लोकांनी दिवसा 1 टायम आहार घेतले बीची तिने नित्य उपवासी लेखाची. योगी लोक कितें आसाची तिने 1 टायम आहार घेतले बीची तिने आहार घेतले शित न्ही, तिंगेले उपवास केले शित तिने. कारण 1 टायम आहार घेवचे तिने योगी लोकांनी. अशें ती नित्य उपवास कशिल्लीची. संवसारी लोकां बी एक वेवस्था आसा शास्त्रा भितरी. संवसारस्थ लोकांनी दिवसा 2 टायम आहार घेतले री तिने बी नित्य उपवासी येताची. याद उर तुमकां. संवसार लोकांनी बी 2 टायम आहार घेवचे, एक सकाळी टायम एक संध्या टायमाक. 2 टायम आहार घेतले री तिने बी नित्य उपवास केले शिची. मदीं कसलें खावचें ना, उदक पिवचें ना, उदक सोडून दुसरें कसलें पिवचें ना. हे एक नियम आसा धर्मशास्त्रा भितरी. योगी लोकांक 1 टायम आहार घेवचे, संवसार लोकांक 2 टायम आहार घेतले री ते नित्य उपवास लेख म्हणून. केन्ना हें उतर कळटा की तेन्ना तिंका आश्चर्य जाता. तिने एकूपटी खावचें म्हण कळटा. इतलेंच न्ही तिने नित्य उपवासी म्हळ्यार तिंगल्या मना भितर केन्नाच परमात्मा आसा परमात्मा चिंतन आसा म्हणजे सत्य कळून घे न्हू तिने नतमस्तक येताची. तेन्ना दुसरा प्रश्न उरले तुमी कशी नित्य ब्रह्मचारी म्हणून. तेन्ना कृष्ण सहजानूची हस्ता सांगता आसा
हांव कशी नित्य ब्रह्मचारी म्हणजे एक प्रश्न तुमगे भितर उरून गेले. ब्रह्मचारी शब्दाचे अर्थ कितें हें पयले तुमी सगळ्या लोकांक कळून घेवका. ते म्हळ्यार ब्रह्मचरती ती ब्रह्मचारी. ब्रह्माला आचरण आशिल्लो, ब्रह्माला चिंतन करता आशिल्लो, ब्रह्मा भितरीची तल्लीन जावन आशिल्ली व्यक्तीक ब्रह्मचारी म्हण नांव. लगीन जावन आशिल्ली व्यक्ती ब्रह्मचारी म्हण न्हय. कोण अहर्निश ब्रह्माले चिंतन करता आसा, कोणाल आचरणे उदात्त जावन आसा, कोणाल मन विशाल जावन आसा, ताका ब्रह्मचारी म्हणटाचे. अशें हांव न्हू हांव तुमी बरोबर कितले संवसार करता वरो जाल्यार मागीर मन पुराची परमात्मा लागून आसा. परब्रह्मा स्मरण हांव निरंतरान करता उरता. अशें हांव न्हू मागीर दोळे भितर तुमकां केन्ना दुख पडीचें मेळटा तुमच्या जिवना भितर. कारण कितें हांव परमात्मा बद्दल चिंतन करता आशिल्लो मनुश्य. अशें हांव न्हू हांव नित्य ब्रह्मचारी. तुमकां दिसतालें हांव लग्नाचेर ब्रह्मचारी गेल्ले म्हणून. अशांत तशें कांय ना. मागीर मना भितर नित्य परमात्मा ध्यान चलता शिकता तरी परब्रह्माला ध्यान चलता शिकता हांव ब्रह्मचारी. म्हणजे कृष्णान दिलें तसलें यथावत उत्तर. गृहस्थ लोकां बेची ब्रह्मचारी पालन करचें एक वेवस्थीत धर्मशास्त्राक लागून कल्ला आसा. ते आमगेले गुरू सांगता आशिल्लीची ते कोणा तरी जावका जाल्यार मात उपयोग करीत. ते म्हळें कितें केन्ना आवय लोक ल्हान जाले नंतर 4 दिवसाची मासिका पाळी जाले नंतर 16 दीस पर्यंत पती बरोबर उरलेली कांय दोश ना. 16 दिवसा नंतर पती बरोबर उरलेली पतील ब्रह्मचारी नश्ट जाता. अशें हांव न्हू संवसारी लोकांक एक वेवस्था केल्लो आसा. तिणी बेची ब्रह्मचर्य पालन करूं जाताची. 16 दीस पर्यंत पती बरोबर उरले कांय दोश ना. 16 दीस नंतर उरूं जावत ना अशुद्ध म्हणून सांगे न्हू. अशें हांव न्हू तिंक बी एक वेवस्था. अशें हांव न्हू कृष्ण केन्ना हें उतर दिता तेन्ना सगळ्या लोकांक कळटा आमगेलो घोव आमगे बरोबर संवसार करता आसले वेची तिगे चिंतने निरंतरान भगवंताल ध्यान आसा म्हण सांगे न्हू कृष्ण तिणें पांय पडताची तिंगले मनाची समस्ये परिहार जाता म्हणजे कथा कळ्ळे नंतर आमकां कृष्ण जीवन कितलें अद्भुत जावन आशिल्लें म्हणजे चिंतन करची अनिवार्यता दिसता आसा. प्रायशः आजी आमी सगळे लोकची कृष्णाले जीवन वाचताची पळयताची. कृष्ण म्हणचे भितरी प्रायः अनेक लोकां मना भितर अनेक नवनीचे विचार सहजान येता उरताचे. जाल्यार आजी कृष्णा बद्दल आमकां कितलें धोरण आसा चिंतन आसा हें चिंतने थोडे बदलावण करून घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. आज आमी सहजानुची श्रीमद भागवत परमात्मले अद्भुत चरित्र थंय आसा. तुमचे भितर दशमस्कंध धान्याचे कितें स्कंध आसा त्या स्कंधा भितर संपूर्ण चरित्र भगवान श्री कृष्णाले एक स्कंदा संपूर्ण चरित्र भगवंताले कृष्णाले थंय घातिल्लें आसा. अशें हांव न्हू भागवताचेर पळयचे गेल्यार कृष्णानी अनेक कितें लगीन जाल्ले संसार केलेले अनेक कितें चेडी जाल्ले तेगे जन्म आयलेले तेणें अनेक कितलें काम केलेलें उट्टू वर्णन थंय येता. थंय आयले तेन्ना पळयलें गेल्यार प्रायशें आमकां कृष्णाचें जीवन नित्य ब्रह्मचारी जावन आसा म्हणचे बदल जावो ना तो ब्रह्मचर्य पालन करता आशिल्लो म्हणचे बदल जावो खंय की एक संदेह येता आमकां हय कितें उठुची म्हूण सांगेन. आनी कृष्ण सान आसतना केला कसले अनेक अद्भुत लिली आसाची ते उठे पळयतना खंय की कृष्णाले वर्तन कितें आसा उठलो का आवडना. तेणें दुसऱ्या घालवचें गे न्हू लोणी चोरिले बायलाले कापड काणगेन तुमी येता येवका म्हण सांगिल्ले हें उठे पळयतना खंय की एक नमनीचे विचित्र भावने आमकां सगळ्या लोकां भितर येता. जाल्यार हे उट्टू प्रश्नाचें उत्तर परमात्मा दिन जाला हांव नित्य ब्रह्मचारी म्हूण सांगेन. एक उतर ताका यथावत्यान आमी कळून घेवचेची. तेजे बरोबर थोडे कितें आमगे मना भितर चिंतन आसाची कृष्णा बद्दल ते थोडे चिंतने बदलावण करून घेवची अनिवार्यता आज आमकां सगळ्या लोकांक आसा. ते म्हळ्यार सहजानूच कोण तरेची कृष्णा नमकी तो मनुश्य रे तो कृष्णशास्त्र रे म्हणटाचे आमी म्हळ्यार तो चोरी करता म्हूण मना भितर आमगे भावना कितकें जाल्यार तो कृष्णाल काम करता म्हळ्यार कितें चोरी करता. तो मजा करूं गेलो कृष्णा नमनीची ते बी म्हणटाचे आमी खंय तरीच
तेलेरी आमगेल चिंतन कितले सखी जाण आसा म्हणजे चिंतन विचार करचे आमी आज ही अनिवार्यता आमकां सगळो लोकांक आसा. कृष्ण म्हणजे तरी एक चोरू खंयची एक बायल्या बरोबरी रास लिहिले कल्लाले हें उठे चिंतन करूं गेल्यार खंय की आमकां ते पुरुशा भितर देवत्व चिंतन जास्ती मानवी लक्षण पळयत असली एक चिंतन येता आसा जाल्यार तें चिंतन कितें आसा तें योग्य न्हय. तें चिंतने सुमूने म्हणटा आमगेलो गुरू केन्नाची तेंगेले उपन्यासा भितर म्हणटा पुरतो आसलेची ते थोडे चिंतन तुमी लोकांक दवरचे तरी आज आमी प्रयत्न करता आसाचे. आज वस्तुला कृष्णाष्टमी न्ही जाल्यार आज मस्त कृष्णांक येंग्रेज गुतस तुमकां साकण दनपारां सांजे टायमाराज अशें आमगे न्हू आज महाराष्ट्रा भितर कृष्णाष्टमी आचरण करता आसाचे. कारण 2 दीस मीच आसा. आज रात्री 11:30 नंतर अष्टमी आयला, फाल्यां 11:30 पासून उरता. अशें आमी पुरा म्हणटा पळय प्रकार फाल्यां घातिल्लो आसा. थोडे लोक आज बी करता आसाचे. अशें आमगे न्हू ही एक कृष्णाष्टमी बद्दल एक 4 उतर उलयका. कृष्णा बद्दल कितें मना भितर थोडे डाउट्स आसाचे आमगेले ते थोडे परिहार करता म्हणचेची ही एक चिंतनेचे उद्देशान आसा. कृष्ण म्हळें कोण हें एक पयलें आमी कळून घेवचें अनिवार्यता आसा आमकां. कृष्ण म्हळ्या शब्दाक आमगे शास्त्रकार लोक सुंदरजान अर्थ करताची. कर्षती इति कृष्णः ओडून घेतालो आकर्षण करतालो म्हण. कोण आमकां ओडून घेता आकर्षण करता आमगे लक्ष तेगेले कान युवशी करता ताका आमी कृष्ण म्हणटाची. कृष्ण म्हळ्यार दुसरो कोणच न्ही भगवंत साक्षात भगवंत. ते भगवंताले दुसरो एक नांव दिल्लें आसा ताका कृष्ण म्हणू. प्रायशः आमी जिवना भितर कितकले भितर तुजे मूल उद्देश कितें उरता भगवंता पावका म्हणून उरता न्ही आमकां भगवंता कडेन वचका म्हणून उरता न्ही आमकां. जाल्यार ते गुंतनाशें आमी दुसरें काम करता आसा कितकें हय जाल्यार आमगे लक्ष परत त्या ठिकाणी अशें तरी ते भगवंता एक नांव दिलें कृष्ण म्हणून. म्हळ्यार उठलोकाक तो आकर्शण करतालो तेगेले ठिकाणी ओडून घेतालो म्हणून. अशें कृष्ण म्हणजे भागवत कथा भितर एक व्यक्ती जेन्ना मायलेले शिशु धरले बेची तुमचो मूल अर्थ परमात्मा परब्रह्म हे एक अर्थ आमी अनिवार्यता दवरून घेवका. ते केन्ना दवरून घेताची तेन्ना उट्टू प्रश्नाचें उत्तर आमकां सहजानूच मेळटा वता. आमी कृष्णाचें चरित्र पळयताचे. कृष्णाले बापाय आवयक वसुदेव देविकेक कंसाने जेला घातिले. थंय कृष्ण जन्म आयलो. जन्म आयले नंतर ताका वसुदेवानी गोकुला व्हरून सोडलें. नंदराया हो घरा व्हरून सोडलें. थंय नंदानी आनी यशोदान ताका व्हड केलें. हें काणें आमी आयकताचें न्हय. हें काणें आमकां गुर्त आसा. जाल्यार हुंत फाटी आशिल्लें तत्व कितें आसा हें गुर्त आसा आमकां. तत्व गुर्त ना. तें तत्व म्हळ्यार कितें थोडें कळून घेया. केन्ना कृष्ण जल्म आयलो आमी थंय पळयताचे काणये भितर. कृष्ण केन्ना जल्म आयलो की तेन्ना वसुदेवाले आनी देविकेले सगळे बेडी कितें आशिल्ले उठून तुटून गेलेची म्हण. आनी ऑटोमॅटीक उठू बागेर ओपन जालेची. रात्री टायमा मध्यरात्री जल्म आयलो ताका थंय वचून सोडलो. अत्यंत आश्चर्य दिसता आमकां. भगवंता येवचेक वसुदेव देविकी जावंक आशिल्ली की आनी खंय येवचें आशिल्लें तेणें तेंकां कितें आयकूंक घेतलें म्हणजे एक प्रश्न पयले येता. ते अर्थ कळकाम जाले आसल्यार कृष्ण शब्दाचे अर्थ कळून घेतल्यार सहजान आमकां ते अर्थ कळून वता. ते म्हण सांगल्यार वसुदेव हे शब्द आमी आयकताचे तो अर्थ गुंतना आमकां. वसू म्हळ्यार संपत्तू देव म्हळ्यार देव. कोणाक देव संपत्ती आनास की ताका वसुदेव म्हण नांव. बाकी संपत म्हण टाकूंक घेना तो. देवच मागीर संपत्त म्हण कोणा भितर भावना आस की ताका नांव पडला वसुदेव म्हणून. म्हळ्यार देव ताका देव वसू ताका देव जाणना देव ताका वसू जावन आसा संपत्त जावन आसा. अशान परमात्मा थंय प्रकट जालो. आमगे जिवना भितर बेची आमकां परमात्मा मागीर सर्वस्व म्हणजे जालो आसतरी परमात्मा मागीर घरा भितर येवन वता प्रकट जाताचे. आनी तेगेलें आवयलें नांव कितें देवकी. म्हळ्यार देवाले केन्ना करता उरताले चिंतन करता उरताले. अशान वसुदेव देविकेक कोण परमात्मा जन्म आयलो थंय कृष्ण जन्म आयलो म्हणजे सत्य आमी कळून घेवका. दुसरा सत्य तेंगेले बंधन कितें तुटून गेले म्हणटा आमी. तें बंधन कशें तुटून गेलें तेका बी कारण आसा. केन्ना भगवंता साक्षात्कार आमकां जाता तेन्ना आमकां खंयचें बंधन उरता जिवना भितर याद उरता तुमकां.
केन्ना आमच्या जिवना भितरी भगवंता साक्षात्कार येता तेन्ना खंयची बंधन आमकां लागता, खंयची बंधनां उरतना. ताका प्रत्येक हांगे न्हू भगवंत ते जन्म येवचे भितरी सगळे बंधन तेंगेले तुटले म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशा म्हालगड लोकांनी कितले अद्भुत चिंतन करून न्हू हे भागवत कथा कला म्हणजे एक सत्य आमकां कळटा. ते कथा भितर येता काव्याचे स्वरुपा प्रमाण ताका सहजानूची वसुदेवानी ताका नंदराजा घरा व्हरून सोडले, गोकुला व्हरून सोडले म्हणून. नंदराजा आनी तेगेले बायल यशोदा हें बी नांव पळया कितें छंद छंद नांव म्हणून. नंद म्हण नांव तेगेलें. नंद म्हळ्यार कितें आनंद संतोश म्हणून. भगवंत खंय वता कडेन री, खंय आनंद आस की थंय भगवंत वता. नंद घरा भगवंत गेल्लो. तेगेले नंदाले बायलेलें नांव कितें यशोदा. यश खंय दिवचे गूण आस की ताका यशोदा म्हण नांव. म्हळ्यार बरें काम करता आशिल्ले तसले बाय मनीस ते. अशांत परमात्मा खंय पावल म्हणले री आनंदीत आसता घराक, बरें काम करचे घराक तो परमात्मा वता म्हणजे अनेक दृश्टांत ते दिता आसाची. तो कृष्ण जन्म आयल्या नंतर खंय गेलो, नंदराजाला घरा गेलो, यशोदाला घरा गेलो म्हणजे सत्य कळ्ळे नंतर परमात्म्याला एक अद्भुत जालें चित्रण आमकां येन्नाशें उरतना. अशें आमगे न्हू हें सगळें कितें चित्रण आसा आमी पळयचें पडटा. आमी भगवंत आमगे कडेन येवं कशी उद्देरी आमी आनंदान उरका, आमी बरें काम करका, आमकां परमात्मा सर्वस्व म्हणजे भावन येवका, देवता चिंतन जास्ती जावका म्हणजे हें एक 4 नांवाचेर आमकां कळना जिवना भितरी. अशें जें आमगे न्हू हें कितें भागवत कथा आसा एक रसात्मक जें आमगें वर्णन केलें थंय. परमात्मा थंय जन्म आयलो, अशें घडलें, तो थंय वचून पावलो म्हणून. हातूंत तो रहस्य कितें आसा तें रहस्य आमी कळून घेवचें अनिवार्यता मस्त आसा. अशें आमगे न्हू परमात्मा थंय जन्म आयलोय, जन्म आयल्या नंतर नंदा घरा पावलो, तो यशोदे घरा पावलो म्हणजे कथा कळ्ळे नंतर मस्त संतोश येता. आनी यशोदा आनी नंदराय खंय आशिल्लीची, तुमचें नांव आशिल्लें गोकुल न्हय. गो म्हळ्यार कितें गायेचें, कुल म्हळ्यार कितें समूह. खंय गाय आसा थंय पवित्रता आसा. याद उरता तुमकां. आतां खंयचे जाग पवित्र केले कितें करताची, गायेक शेण मूत घालूच न्ही पवित्र करचे, शुद्ध करचे. म्हळ्यार गायेची जाग कितें म्हणजे जालें, गायली शेणाचे पवित्र म्हणजे जालें आसतली, गायेची जाग बी पवित्र म्हणजे जालें ना. म्हळ्यार परमात्मान वच्चें खंय म्हणजे जालें, पवित्र खंय आस की थंय परमात्मा वता म्हणजे जालें. अशें तो गोकुलाक गेलो. नंतर तेगे 3-4 वर्सां नंतर तो खंय गेलो, नंतर वृंदावना गेलो म्हणजे आयकतात आमी. वृंदावन म्हळ्यार कितें, वृंदा म्हळ्यार कितें तुळशी झाड. तें वन तेचे मस्त व्हड जाल्ले गांवाक वृंदावन म्हण नांव. तुळशी पवित्र वस्तू न्ही ते. म्हळ्यार परमात्मा खंय वता म्हणजे जालो, खंय पवित्र आस की थंय वता म्हणजे जालें न्ही. म्हळ्यार हें उठूच कथाचें सारांश पळयचें गेल्यार परमात्मा खंय वता. आमकां कुठे दिसता परमात्मा हांगा कित्याक येवच ना म्हणून. आमकां आसा हांगा कितें आसा जाल्यार परमात्मा खंय वता, खंय पवित्र आस की, खंय शुद्ध आस की, खंय अत्यंत निर्मल स्थिती आस की थंय वता म्हणजे सत्य आमी कळून घेवका. अशें आमगे न्हू परमात्मा फस्ट गोकुला गेलो, नंतर वृंदावन गेलो, नंतर 8 वर्सां तो खंय गेलो मथुराक न्हय. मथुरा म्हणटात न्ही. मथुरा त्या गांव जलेबीची नांव तुमचें संस्कृत नांव मधुरा म्हणून. तवळे आवयन म्हणलें मधुराधिपते रखिलम मधुरम म्हणून. मधुराचे अधिपती तो. मधुरा म्हळ्यार गोड म्हणून, स्वीट म्हणून, सिही म्हणून, अत्यंत हृदय म्हणून. खंय हृदय उरता, सिही उरता थंय परमात्मा उरताच येताच न्ही थंय. अशें न्हू तुमी कृष्णाले प्रत्येक स्टेप पळयता वचा, तेगे प्रत्येक स्टेजा भितरी आमी तेगेले अमोघ जालें तसं चिंतन पळयत परमात्मा खंय येता, खंय वता, कितें करता. हें परमात्मा नडतेचें एक चित्रण आमी पळयलें अशें जालें. तो खंतन खंय गेल्लो, कोणाक जन्म आयलो, खंय वचून व्हड जालो. नंतर बाकी लील सोडया. पूतने मान कळले, तृणावर्त राक्षसा मान कळले, ते अनेक कितें राक्षसा तेणें मान कळले लिला जान ह्यांगे न्हू कथा भितर ते उठ वस्तू आसाची. आतां आमकां कसली दुसरी एक वस्तू कितें प्रधान जाल्या तसो वस्तू कृष्णा बेण्णे कद्दा है की न्ही. आमी केन्ना म्हणटाची नवनीत चोरा म्हण कृष्णाक. नवनीत म्हळ्यार कितें बेण्णे लोणी, ते चोर म्हळ्यार चोरलालो म्हणून. अत्यंत आश्चर्य दिसता न्ही आमकां. नंदराया ह्या गांवचे मुख्यस्तू. तेगे घरा भितर 200 गटले गाय आसाची.
थंय कितें कमी आशिल्लें कृष्णाक लोणी खावचें, थंय कमी आशिल्लें कृष्णाक लोणी खावचें. कृष्णाचं 100 लोकांना लोणी खावी येता तितलें लोणी बरोवन नासतलें घरा भितर, तितलो गाय आसा थंय. जाल्ले बिची ह्यो दुसऱ्याकार वता आशिल्लो, दोस लोकांक घेवन न्हू थंय वचून कोणा नाचतना भितर विकता आशिल्लो, मडकी फोडता आशिल्लो, लोणी खाता आशिल्लो, ओटू लोकांक लोण दिता आशिल्लो. हें कथा आयकले नंतर अशें कितें केलें कृष्णानी? म्हणजे सहजान प्रश्न येता आमकां. आमी ताका सहजान उतर दिया. बाल लिहिले सान वयाक मनुष्य लिहिले करता, परमात्मान ते लिहिले केले म्हणजे एक अर्था भितर पळया जाल्यार ताका निजे अर्थ कितें, खरे अर्थ कितें हें आमी कळून घेवपाक जिवना भितर. खरे अर्थ कितें म्हणल्यार हें कितें लोणी आसा पळया, हें नवनीत कितें आसा पळया, हें एक हृदयाचें प्रतीक. याद दवरूं, कोणाल तर हृदय मस्त मोव आसलें आमी कितें म्हणटाची, बेंड्यांत मनस्सो, बेंड्यांत हृदय म्हणटात न्ही, ते हृदय मस्त मोव रे, लोणी तशें आस रे. म्हणजे हृदय म्हणल्यार कितें म्हणजे जालें, लोणी म्हणजे जालें. लोणी कशी पवित्र की हृदय बी तशी पवित्र, लोणी कशी मृदू की हृदय बी तशी मृदू. अशान कृष्णाने बेंडे चोरला म्हणजे अर्थ कितें म्हणल्यार ओटलोकाल हृदय त्याने चोरले, ओटलोकाल लक्ष कोणा दिकान आशिल्लें, कृष्णा दिकानी आशिल्लें. म्हणजे सत्य आमी कळून घेवक. केवळ बेंडे खाला म्हणजे एक कथानका भितर, काव्या भितर एक सुंदर वर्णन करचें पुरो ग्रंथकार लोकांन थंय, जाल्यार तेजी मूल अर्थ केवळ बेंडे मात चोरिल्लो म्हणणे तेणें ओटलोकाल हृदय चोरिल्लेची. सहजानाची सांचे पळया, तो काळ उरो, घोर उरो, कशी उरो, मना भितर कितले संतोश येता न्ही आमकां. पळयता वरी अशी दिसता न्ही आमकां चेड्याक. कारण कितें, थंय दैव तो उरता. सांचेड्या भितर दैव तो सहजान प्रकट येता उरता. तेंकां मना भितर काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर कांय उरता तेंगले भितर. अशें म्हणजे न्हू तेंगेलें तोंड आकर्शणीय आनी पळयता वरी अशें दिसता. जाल्यार परमात्माची जे एक व्यक्तिरूपान आयला म्हणजे आसतली आनी कितलो आकर्शण उरचें पुरतो. अशा न्हू सगळे लोकांले हृदय ताणें चोरिल्लें. ते हृदयाक प्रतीक्यान बेंडे म्हण नांव दिलें, नवनीत म्हण नांव दिलें. त्या नवनीत चोर म्हण ताका नांव दिलें आसतरी केवळ ताणें बेंडे मार चोरला म्हण अर्थ न्ही, सगळ्या हृदय ताणें ओडून घेतिल्लें म्हणजे सत्य अर्थ करून घेवचें अनिवार्यता आमकां आसा. नाजाल्यार आमी सहजान चोरी केली आसतली कृष्णान केल्लें काम करतला म्हणटा बी ना हा, वसुदा कृष्णान तसलें काम केलें ना म्हणजे सत्य बी आमी कळून घेवचें अनिवार्यता आमकां आसाची. सहजानुची दुसरा एक महान प्रश्न येता, ते म्हणजे सांगलेली कृष्णाले रास क्रीडा. हे व्हड प्रश्न जावन बसला आमी लोकांक. कृष्णान रास क्रीडा केल्लो पळयचे गेल्यार सहजानुची आमी अर्थ करचो कितें, स्त्री बरोबर तो मेळ्ळो म्हणून, गोपिका स्त्री बरोबर एक जाल्लो म्हणून, रास क्रीडा केली तेणें म्हणून न्ही अर्थ करता न्ही. आमगेले गुरू म्हणटा आशिल्लेची मनुष्य तेगेले मना प्रकार अर्थ करतवी ना, ताका खंयच्या वखदाचे अर्थ करतवी ना, रहस्य कितें आसा तें कळून घेवच ना म्हणजे सत्य आमगेले गुरू केन्ना सांगता उरता आशिल्लेची. ताका रास क्रीडा शब्दाक अर्थ कितें हें आमी अनिवार्यता हाजी कळून घेवचें मस्तितलें वर्श आसा. आमगेले गुरू सांगता आशिल्लें म्हणून आमी तुमकां सांगचें शकतवी ना, नाजाल्यार हें ग्रंथा भितर खंय मेळटा तुमकां विशय पुरो याद उरता तुमकां. खंयचे ग्रंथा भितर येवचे विशय न्ही, हें चित्त रहस्य जें आमगेलें अध्ययन केलें मात कळटा तसले विशय पुराची. आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची अनेक लोकांक गुंतनारे कृष्णाल वय कितें आशिल्लें तेन्ना, कृष्ण तेन्ना 7 वर्सां चल्लो याद उरता तुमकां. आमी कितें कृष्णानी वृंदावना भितर रास क्रीडा लीला केले म्हणटाची तेन्ना कितलो वर्श कृष्णाक 7 ते 8 वर्सां भितर 8 वर्सां गेलो तो मथुरेक कम सामान करचेक. तेन्ना ताका 7 वर्ष तुमी विचारपणे करूं शकताची 7 वर्सां चल्लो रासा कडेन करूं शकता की ना की म्हणून जाता. अशें कितें जालें तसल्यो वस्तू यौवन आयलो उरतना कशें रासा कडेन जाता थंय न्ही. जाल्यार आमी सहजान अर्थ करून घेतले आमकां देव कशें ते विशय न्ही. आमकां परमात्मान कल्ला म्हण देवक आमी करूंक मजा मारूंक अशें ते अर्थ करून गेले. ते अर्थ न्ही थंय. चित्त सान बालक रासा कडेन करूं शकता कितें ना, रासा कडेन करता तेगे बाय चेडाले बाप्पा मोगी उरता कितें थंय. पयलीं काल आतां काल न्ही, आतांचे बायल चेडे एक पटी घरांतून भायर गेले आमी केन्ना येता खंय गेले म्हणून विचार करता उरता. त्या टायमार कितले स्ट्रिक्ट आशिल्ले काल, त्या टायमार तशें करूं जाता आशिल्लें. जाल्यार एक सहजान वर्णन केलां ग्रंथा भितर रास क्रीडा कला म्हणून. थंय रास शब्दाक अर्थ आमगेले करता तसले गौण अर्थ न्ही याद उडोव. आमी कितें तुच्छ अर्थ करताची ते क्रीडा न्ही, रस येवच तसली क्रीडा म्हणून, आनंद येवच तसली क्रीडा म्हणून. परमात्मा एक नांव आसा
रसो वै सः रसहेवायं लब्ध्वा आनंदी भवती. म्हणून परमात्मा स्वरूप रसस्वरूप. परमात्मा पडीचे भितर पुरो मनुष्य हृदयात आनंद निर्माण जाता वता ते इतले निर्माण जाता आनी त्या खंयचे जावंक पडना. तुम्ही आमगे अनेक इतले महर्षी लोकांचे जीवन वाचूं पुरो, संत लोकांचे जीवन वाचचें पुरो. तिनी केन्ना परमात्मा साक्षात्कार जाल्ले ते तुंतू रितीन तुपचेल बीन आहा. तिने आनी मठ करूंक महान जाल तसले दुड्ड करूंक राज्य चिलचे गेले ना तिनी. कारण कितें भितर मना भितर आनंदाचे रस येवन गेले. रसस्वरूप कोण परमात्मा. आनंद रस तो सत चित आनंद स्वरूप तो परमात्मा. केन्ना तो परमात्मा आशिल्लो परमात्मा सगळोच लोक केन्ना राबिल्याची गोपिका स्त्री तेन्ना तेणे भितर एक आनंद निर्माण जालो खंय. हे लौकिक आनंद न्ही मानुष आनंद न्ही यादूर तुमकां एक हृदयगत जालो तसले आनंद ताका नांव दिलें रास क्रीडा म्हणून. जाल्यार आमी ताका अर्थ केले नीच अर्थ केले आमगेले बुद्धी प्रकार अर्थ केले जाल्यार ताका अर्थ तेनी आनंदीत. आतां तुमी सांजचेड पळया कितें संतोशान उरता न्ही तिणी. तिंगे एदें पण टेन्शन आसता पळयता तुमी. तिणी कितें खेळोवचें कितलो आनंद तेंकां कितें संतोश. तिंगे बरें आमी बी खेळूंक गेल्यार आमकां कितलो आनंद मेळटा गो तसलें तुमकां. चेड्या बरोबर तुमी खेळा की ना की गुतना म्हाका. चेड्या बरोबर खेळून पळया तिंगे प्रितीन उरून पळया तेंचे बरोबर तुमी खेळूं वचा कितलो आनंद मेळटा. ते भाव तशी अर्थात परमात्मा महा आनंद न्ही मेळतो. तेगेले बरोबर आसतना सगळ्या लोकां भितर आनंदाचे रस निर्माण जाता आशिल्ले खंय ताका नांव दिलें रास क्रीडा म्हणून बीन आहा. हे आमगेले अर्थ तसले तुच्ची जाल तसले अर्थ न्ही म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवका. कारण यौवन आयलो उरतना तो बालक रास क्रीडा कशी करतलो करूं जेन्ना तसल्यो वस्तूक आमी कितें आरोप करून सांगताची हें कितले पर्यंत योग्य म्हणजे प्रश्न उत्तर आमी कळून घेवचें अनिवार्यता आमकां आसाची. अशें हांव न्हू रास क्रीडा कितें आसा हें बीची परमात्मान केलेलें मना भितर संतोश दिले तसलें एक आनंदाचें वातावरण निर्माण केलें बीन आहा. शारिरीक संबंध न्ही म्हणजे सत्य अर्थ करून घेतलेली ते भगवंता बद्दल आमकां कृतज्ञते येन्नाशी उरतना. तुमी एक याद धरून घेया थोडी कथा भितर सांगिल्ली आमी तो परमात्मा नित्य ब्रह्मचारी म्हणून. तेगे मना भितर कितें आसा नित्य परमात्मालें चिंतन चलता आसा. तुमकां याद आसा की ना की एक तरी जरी कृष्णाक ह्या बायला बरोबरीची गोकुल आशिल्ली तसले बायला बरोबरीची मस्त इश्ट आशिल्ली आसलेली त्यान परतून गेल्या नंतर कशें ताणें हांगा हाय की न्ही. परतून तो केन्ना मथुरे गेल्लो तेन्ना एकवटपणाची मागील दोस्ती पळय का दोस्तीणी पळय का म्हण पर्यंत येवंक आशिल्लें ताणें एकवटपणी गेलो तो कडेन रे गेल्लीच ना. तो वृंदावना बी गेलो ना गोकुला बी गेलो ना कृष्ण. जर शारिरीक संबंध जाल्लो आसलेली एक भावन येवंक आशिल्ली न्ही ताका. तें ना म्हणल्या नंतर तेगे मना चिंतन कसं आसा म्हण जालें परमात्मा चिंतन म्हण जालें न्ही तो नित्य ब्रह्मचारी म्हण जालें न्ही. हें सत्य अर्थ करून घेतली प्रायशा भगवान कृष्णा बद्दल आमकां अद्भुत जालें तसं चिंतन येता. म्हणजे सत्य अर्थ करून घेवचे तरेची आमगेले गुरून सांगिल्ले थोडे विशय तुमी मुखार दवरले. आमी सहजान म्हणटाची कृष्णा सुतलूची गोपिका स्त्री उरता आशिल्ल्याची म्हणून. गोपिका स्त्री म्हण सांगले आमी केलो अर्थ कितें वता तुमकां बायल चेडा म्हणून. वस्तुतः बायल चेड म्हण अर्थ न्ही ताका याद उरो गोपयती ती गोपिका म्हळ्यार परमात्माक धांपून दवरीत तसले प्रकृती. परमात्मा खंय आसा प्रकृती भितर आसा. आमकां दोळे दिसचे प्रकृती मात्र प्रकृती भितर तसले परमात्माक दोळे दिसना. गोपिका शब्दाक अर्थ तें कितकें म्हणल्यार प्रकृती भितरी परमात्मा आसा म्हणून. अर्थात परमात्मा सुतलो कितें आसा प्रकृती आसा. प्रकृती एक नांव दिलें गोपिका म्हणून. ताका अर्थ कितें केले गोपयती ती गोपिका धांपून दवरची गुप्त्यान दवरचे परमात्माक निंपून दवरचे. ते व्यवस्थित न्ही करता शकता ताका गोपिकास्त्री म्हण नांव पळय याद उरता तुमकां. गोपिकास्त्री शब्दाक अर्थ आमी एक सामान्य बायचेट म्हण अर्थ करचे ना प्रकृती म्हणून. प्रकृतीचे परमात्मा सुतलो उरता आशिल्ले प्रकृती भितर परमात्मा सुप्त्यान उरता आशिल्लो गुप्त्यान उरता आशिल्लो ताका गोपिका म्हण नांव दिलो. गोपिका म्हळ्यार दुसरें खंयचें न्ही हें याद उर आमकां. हें एक सत्य कळ्ळे नंतर प्रायशः जे कृष्णा बद्दल अद्भुत जालें तसले भावन आमकां केन्नाशी उरतना. तो कृष्ण परमात्मा म्हणचे बद्दल आमकां सत्य कळनाशी उरतना. अशें हांव घेवची ते कथाची कितें वस्तू आसा परमात्मा श्री कृष्ण वस्तुतः नित्य ब्रह्मचारी म्हण सांगे न्हू. हे नित्य ब्रह्मचारी म्हणजे सत्य कळून घेवंक कशी उरलेली हें कृष्णाल कितें जिवनाचें चरित्र आसा. थोडे तुमचे आमी बेळका घातले पुरो आमकां कळून वता. तुमी कृष्णाचें जिवन पळयचें पुरो एक पटपणे तुमी दोळ्या उदक घातलें पळयलें तुमी कृष्णाचें जिवना चरित्रा भितर ना न्ही. आमी केन्ना उदक घालता उरता सोडी आमगेले ते
अभ्यास येवंक गेलो आमकां केन्ना दोळे उदक येताच जाल्यार कृष्णान एक बी दोळे उदक येयले एक पिची कारण कितें एक दोन बायल आसल्यार येची घोवान दोळे उदक काडचे पळयताचे आमी ना बायलांक दोळे काडचे बी काडताची बायल बी काडताची घरा भितर जाल्यार हजार गट बायल असले बीच कृष्णान एक दीस दोळे उदक काडना म्हणल्यार अर्थ कितें तो संसार करता आसले बेची तिगेलें मन खंय आशिल्लें परमात्मा दिकन आशिल्लें अशें न्हू तिगेल्या जिवना आनंदाचे आनंद पळयता विना तिगेल्या जिवना भितर आमी दुख्ख पळोवचें शक्य जालें ना म्हणजे सत्य केन्ना कळटा तेन्ना कृष्ण परमात्मा म्हणजे अर्थ कळचे आमकां जाता अशें सांगे न्हू फाल्यांक हे विशय उलयचे जावत ना फाल्यांक फाटपुजे गडबड उरता म्हणजे बदलाची थोडे कृष्णा विशय सांगता मागीर गुरून कितें आमकां सांगिल्लें हें तुमगे पर्यंत पावत असलें एक चिंतन दवरता म्हणजे बदलाची थोडे विशय तुमगे मुखारी दवरला जाल्यार कृष्णा जिवनाचे पूर्ण विशय घेयन न्हू पूर्ण चिंतन करूं जावत ना जाल्यार मुख्य जाता असले कितें पॉयंट आसाची ते पॉयंट पळयचे गेले कळनात आमकां कृष्णान कळलें जीवन कितें आसा हें एक विशेश जाता तसले तिगेले लिहिले विना तेणें आमगेलें मनीस मानुशी जीवन कळलें म्हणून केन्ना हें सत्य कळटा तेन्ना कृष्ण परमात्मा म्हणजे अर्थ आमकां जेन्नाशी उरतना ताकाची भागवत सांगता कृष्णस्तू भगवान स्वयं म्हणून कृष्ण परमात्मा कितें आसा संपूर्ण भगवंत कहतो संपूर्ण अवतार परमात्मा पूर्ण अवतार श्री कृष्ण अवतार म्हणजे उल्लेख भागवतादी ग्रंथ करता आसाची जाल्यार कृष्णाचरित्र एक तिणें सहजान एक रूपरेश दिले एक कथा रुपाचेर एक व्यवस्थीत कल्विना जाल्यार तुमचो रहस्य कितें आसा रहस्य कळून घेतल्यार परमात्मा बद्दल विशेष भक्ती भाव येता अशें सांगे न्हू फाल्यांक कृष्णाष्टमी आसा आमगे समाजाचे ಒಟ್ಟು लोकची कृष्णाक पूजा करताची कृष्णाक आराधना करताची फाल्यां साकंड सांजे पर्यंत करचे अवकाश आसा अनेक लोकां मना भितर आसा कृष्णान 12 घंटे जन्म आयलेले आमी 12 घंटेक पूज करता म्हणून कोणा मना भक्ती आसा तें करूं वाटना कांय तोंदो ना कृष्ण खंय टायम पळोवंक गेलो आत्त 12 जाल्यार आत्त वचका म्हणटा शायलाल न्ही याद उरता तुमकां 12 घंटे रात्री म्हणचे ते एक मध्यरात्रीचो पावस येता आशिल्ले म्हणचे हें एक प्रतीक 12 घंटे रात्र म्हळ्यार कितें अंधकार आशिल्लो म्हणून अज्ञान म्हणजे केन्ना भोर नाशिल्ले समाजा भितर तेन्ना कृष्ण जन्म आयलेलो म्हणून आनी पावस येता आशिल्ले म्हळ्यार कितें दुख्खा भितर लोक आशिल्ले तेन्ना कृष्ण जन्म आयलेलो म्हणून विना ताका 12 घंटे रात्री करेक्ट टायम पळोवन तो आयला जन्माक न्हय ताका अर्थ फाल्यां साकंड सांजे पर्यंत कृष्णाक पूजा करची अवकाशाची शिवरात्र दीस तशें ना शिवरात्र दीस रात्रीक पूजा ईश्वराक जाल्यार आमी हुशार न्ही शिवरात्र दिवसा पूजा करून मुगसल्याची कृष्णाची रात्री पूजा करून बसल्याची रात्री कृष्णा संबंध ना न्हय काणे भितर आयली इतल्याची जाल्यार आमी हुशार आमगे मना कशी जावं तशी आमी वाट सोदूंक वताची त्या बद्दल दुख्ख ना म्हाका बेजार ना कशी करया कृष्णान पूजा करया